ज्या दिवशी तुम्ही सरणावरती जळण्यासाठी पडणारे त्या दिवशी किती लोक रडणारे त्याचा आकडा खूप मोठा झाला पाहिजे. शेण आहे ते इथंच राहतात आणि गोमूत्र इथे नाली केलेली आहे, बाहेर टँक आहे, त्या टँक मध्ये जातात आणि हे शेण आणि ते गोमूत्र एकत्र करून बायोगॅस प्लांट मध्ये टाकलं जातं, ज्याला गोबर गॅस ऐकलं असेल ना. गोबर गॅस. चिकू आणि केळी हे 100% नॅचरल आहे, नॉट अ सिंगल केमिकल फर्टिलायझर, केमिकल पेस्टिसाइड याला. आणि वेगळ्या प्रकारे आपण कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. मित्र होते 2 दिवसापूर्वी त्यांचा 10वा झाला, हार्ट अटॅकने गेले. ज्या दिवशी मला डाळिंब रत्न हा पुरस्कार मिळाला पहिला आणि 7च्या बातम्यांमध्ये दूरदर्शनला न्यूज आली ती. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो माणूस इथं होता आणि मला म्हणे तुम्ही जरी माझे गुरु असाल पण मी तुमच्यापेक्षा थोडासा वयाने मोठा आहे 3 वर्षांनी. इथून पुढे तुम्ही फक्त परिवाराचे नाहीयेत, इथून पुढे तुम्ही समाजाचे आहात, कारण एवढी मोठी उपाधी डाळिंब उत्पादकांनी तुम्हाला दिलेली आहे, ती आता तुम्हाला काहीतरी सोनं करून दाखवणं आहे. प्रत्येक कोरडवाहू शेतकरी ज्याच्याकडे पाणी कमी आहे, ज्याची जमीन हलकी आहे, तोच डाळिंब करतो आणि त्याच्यामध्ये तो 36-26 लाख रुपये असे कमवतोय. तर ही तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे म्हणे, तुम्ही आता लोकांसाठी काम करा आणि इथून पुढे तुमचं काम असंच असलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही सरणावरती जळण्यासाठी पडणारे त्या दिवशी किती लोक रडणारे त्याचा आकडा खूप मोठा झाला पाहिजे म्हणे. एक प्रार्थना आपण म्हणणार आहोत, ती प्रार्थना माझ्या मागे म्हणा. मैं एक पवित्र आत्मा हूँ, मैं एक शुद्ध आत्मा हूँ. आहेत. जसं आता परवा दिवशी एक शेतकरी माझ्याकडे आला होता कारेगावचा पवार, आणि त्यांनी सांगितलं हे घेऊन आलेला काजू कतली, आणि साहेब 300 झाडांमध्ये 1 एकर बागेत 26 लाख रुपये झाले. 11 लाख रुपये कर्ज बाजारी होतो, ते पण फेडील की नाही फेडेल माहित नाही. 2च एकर जमीन आहे मला, 26 लाख रुपये 1 एकर मधनं मी कमवले म्हणे. त्यासाठी तुम्हाला हे घेऊन आलो.